दोन सामन्यात तब्बल 53 धावा कुठल्यात गणेश पाटील यांनी. या आपण लगेचच पुढचा सामना सुरुवात करूया. संदप तुम्ही बघा व्यासपीठावर आगमन झाले ते उमेश शिलार यांचं, खांबाळपाड्याचे उद्योजक, ज्यांच्या माध्यमातून आपण काल जी स्पर्धा इथे संपन्न झाली 6 दिवसाचा कालावधी या स्पर्धेमध्ये होता म्हणजे स्वर्गीय शिवदादा शिलार श्रुतीचषक क्रिकेट स्पर्धा 2019 साईसदा क्रिकेट संघ खांबाळपाडा यांच्या वतीने ते स्पर्धेचं आयोजन केलं गेलं होतं. त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की प्रेक्षकांना सुद्धा मात्र पारितोषिक होतं. सीमारेषेबाहेर षटकाराला झेलमध्ये जो कन्वर्ट करेल त्याला मात्र पारितोषिक होतं ते आकर्षक टी शर्टचं. आणि त्याचे स्पॉन्सर आम्हाला लाभले होते, आम्हाला पुरस्कार ते लाभले होते ते उमेश शिलार यांचं इथे आगमन झालं व्यासपीठावर. त्यांचा मी मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. होळिया मैदानाच्या आतमध्ये सामना इथे सुरू होतोय. संदप विरुद्ध वस दोन 48 ला आपण पहिला सामना सुरू झाला आहे. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते 40+ माध्यमातून. खरं जर प्रवीण पाटीलचा विचार केला तर एक अतिशय चांगला आपण तो फिरकी गोलंदाज आहे. चायनामॅन ॲक्शन त्याची आपल्याला बघायला मिळते. लेफ्ट हँड ओव्हर द मारा करतोय प्रवीण तो सोनू. चेंडू यावेळेला पुन्हा एकदा खोल टप्पा फेकला होता, खोदून काढला आहे. तर या सर्कलमध्ये कव्हर रिझनमधून आपण तो सांगतो चेंडूला फील्ड करतो. 1 धाव मिळते सोनूला, 1 धाव मिळते गावदेवी वसार संघाला. खातं उघडलं जात आहे. तर पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता प्रवीण लेफ्ट हँड गोलंदाज, लेफ्ट हँड ओव्हर द मार करतो स्ट्रायकरला गोपीनाथला आपण पाहू शकता. चेंडू ऑन साईडला स्वीप करायचा चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. प्रशासर बघितलं काय गोलंदाजी करतोय. कारण नेहमी आपण बघितलं तर पाटील स्वर्गीय मानव पाटील 11 संदर्भ संघाच्या माध्यमातून खेळायचा, पण आता मात्र 40+ माध्यमातून हा खेळाडू खेळतोय. प्रवीण गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकला गोपीनाथ. चेंडू यावेळेला आपण मित्र खूप चांगला फटका बघायला मिळतो. कव्हर रिजन मधून चेंडू जातोय सीमा पार. पहिला चौकार येतोय गोपीनाथच्या बॅट मधून. तर आपण बघितले तर ज्यांच्या माध्यमातून एक खूप चांगली स्पर्धा खेळवली गेली स्वर्गीय शिवाजीदास शेलार स्मृती चषक आपण येतोय. प्रमुख अजय बघितले तर वावगं ठरणार नाही आहे. जे हा चेंडू बॅकपुढे गेला, स्क्वेअर कट करतो. इथं मात्र चेंडू सीमा पार. साई शिवाजी शेलार यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. या स्पर्धेला देखील त्यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. वसारगावचे राजेश फुले यांचं इथे आगमन झालं. विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आज ही स्पर्धा आपण जी बघतो बाळू 40+ संकल्पना साईसदा क्रिकेट संघ खांबाळपाडा 40+ हे प्रमुख आयोजक आहेत, पण स्पर्धेला सौजन्य जे लाभलंय ते मात्र साई शिवाजी शिलार यांच्या माध्यमातून. नक्कीच प्रसाद सर, आपण तर क्रिकेटचे आपण चाहते आहेत, खूप चांगले खेळाडू आहेत साई. प्रवीण गोलंदाजी मार्कवर 40+ स्पर्धा खेळवली जाते. चेंडू यावेळेला खूप चांगला बघायला ड्राईव्ह बघायला मिळतो. चेंडू जातो कार्पेटच्या माध्यमातून. इथं लॉंग ऑफ ला जोपर्यंत मिसफीड होते 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. 2 फलंदाजांच्या माध्यमातून सोनू आणि गोपीनाथच्या माध्यमातून पहिलं षटक संपत आहे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. बिनबाद
11ची सुरुवात, एक चांगली सुरुवात म्हणता येईल प्रशासक, कारण गडी बाद झाले नाही आहेत. खरं वसा संघाचा म्हटलं तर एक खूप चांगला संघ आहे, त्यांच्यासमोर तेवढाच दर्जेदार संघ आहे तो म्हणजे पाटील लोन संदप देखील एक खूप चांगला संघ आहे. दोन बलाढ्य संघ आहे. चला खेळपट्टीवर कोणी उभं राहू नका, खेळपट्टीपासून थोडंसं बाजूला आपण संदप संघ. सर याच मैदानाचा विचार केला तर आता सातत्याने या मैदानावर कार्यक्रम आपल्याला बघायला मिळणार आहेत. अग्री महोत्सव देखील सुरू होणार आहे सातत्याने. आपण बोलले तर दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील त्याचं देखील मंडप डेकोरेशन उभारण्यात आलेलं आहे. चांगली संकल्पना राबवली जाते. प्रत्येक जण अग्री महोत्सवाला प्रशासर भेट देऊन जातो आणि या उत्सवाचं एक खास वैशिष्ट्य की प्रत्येक जण एकदा तरी आला तर या उत्सवामधनं काही ना काही खरेदी करून जातो देखील. गिरीशला आपण पाहू शकता कमलपडा एनकडून सायकलला सोनू वायले, रवी वायले यांचे बंधुराज. गिरीश चेंडू यावेळेला आपण ओव्हर फुटा चेंडू फेकला होता, ऑन साईडला खेळतो चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. खरं जर तुम्हाला आपण म्हणतोय पाटील लेवन संदर्भ समूहावर प्रथम फलंदाजी करायची आहे तर प्रथम 40 ते 45 धावा तुम्हाला कुटाव्या लागणार आहेत. कारण की आपण इथे पाटील लेवन संदर्भ संघात देखील खूप चांगला संघ आहे. सातत्याने हा संघ खेळत असतो 40+ माध्यमातून, आपण इथं रेग्युलर संघाच्या माध्यमातून देखील. गिरीश गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडे मारा करतोय कंबलपडा एनेकडून सायकलला सोनू वायले आपण पाहू शकता यावेळेला. गिरीश चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं, पायचीचं अपील केलं जात आहे. जोपर्यंत चेंडू पॉईंटला फीड होईल 1 धाव इथं मात्र कंप्लीट केली जाते. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. आपण 12 धावा आपण पाहू शकता. तर पुणे गोलंदाजी मार्कवर गिरीश राऊंड तिकडनं मारा करतोय, स्ट्राईक केला फलंदाज आपण पाहू शकता गोपीनाथ. चेंडू यावेळेला बघितलं तर रिवर्सच्या माध्यमातून चेंडूला काढायचा होता, चेंडू आणि बॅटचा काय संपर्क होत नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते आपण म्हटलं तर ग्रीजच्या माध्यमातून. गिरीश गोलंदाजी मार्कवर राऊंड तिकडे मारा करतोय कंबलपडा एनकडून स्ट्राईकला फलंदाज गोपीनाथ. चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचा होता. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. तसं जर बघितलं तर गोलंदाजी पाटील 11 संदर्भ संघाचा प्रमुख आपण अस्त्र आहे आणि तो अस्त्राचा वापर केला जातो त्या ग्रीजच्या माध्यमातून. कारण फलंदाजी देखील खूप चांगली आहे. विनोद सारखा एक अतिशय चांगला फलंदाज या संघामध्ये. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. गिरीश गोलंदाजी मार्कवर सायकला गोपीनाथ. चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या मध्ये खेळून काढतोय, चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर गरीजमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, थोडंसं फंबलिंग होतं, मिसफीड होते. 2 धावा मिळत आहेत. तिसरी धाव इथं मात्र नक्कीच नाही, कारण का ज्याप्रमाणे सोनू धावतो असं वाटतं रवी वायलेचा जणू काही खेळतोय खेळपट्टीवर. कारण रवी वायले देखील तितक्याच वेगाने धावा पूर्ण करतोय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 15 धावा आपण पाहू शकता. 3 ने धावसंख्या वाढते. एक चेंडू अजूनही बाकी आहे. ड्रिंक स्टॉल देखील आमची तयार ठेवायची आहे. सर 40+ स्पर्धा आपण पहिले सातत्याने डोंबिवली विभागात देखील खेळल्या जात आहेत आणि चांगले चांगले संघ आपल्याला तयार झालेले दिसत आहेत. जे खेळाडू क्रिकेटपासून दूर गेले होते ते मात्र आता एकत्र येताना दिसत आहेत. त्या खेळाडूंचा आपल्याला देखील खेळ बघायला मिळतोय. गिरीश गोलंदाजी मार्कवर यावेळेला स्टेप आउट झालाय. खूप चांगला फटका, चेंडू हवेत. यावेळेला लॉंगरला प्रवीण आहे, प्रयत्न करतोय, फेकी करतोय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 17 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. या पण बाळू व्यासपीठावर ओळीवर काही सन्मानित मात्र केला जाणार आहे.
मी मगाशी उल्लेख ज्याप्रमाणे केला की स्पर्धा एक दिवसीय स्पर्धा 40+ स्पर्धा भरवण्यामध्ये ज्यांचं सौजन्य आम्हाला लाभलं आहे म्हणजेच कल्याणडोंगरी महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय साई शिवाय शिलार यांचा इथे सन्मान केला जाईल आणि प्रमुख आयोजकाच्या भूमिकेत आहेत जनामामा म्हणजे जनार्दन साळुंके यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण साई शिलार यांना सन्मानित करायचं आहे. यानंतर मी उमेश शिलार यांना विनंती करतो आपण यायचं व्यासपीठावर. कमळपाड्याचे उद्योजक यांचा सन्मान केला जाईल व्यासपीठावर. मी जनमामाला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. उमेश शिलार यांचा सन्मान केला जातो. उमेशने यायचंय पुढे. उमेश शिलार यांचा सन्मान व्यासपीठावर केला जातोय जनमामा यांच्या शुभ हस्ते. आणि त्यानंतर व्यासपीठावर मी पुन्हा जनार्दन साळुंके यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते खाडीगावचे 40+ क्रिकेटर व्यासपीठावर उपस्थित आहेत निलेश म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान आपण करायचा आहे. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. ड्रिंक ट्रॉली सुद्धा मंदिराच्या बाहेर येते. वळूया पुन्हा एकदा बाळू पाटील यांच्याकडे. धन्यवाद. थँक्यू प्रसाद सर. आपण बघतोय अतिथी देवो भव. प्रत्येक पाहुण्याचा सत्कार देवाप्रमाणे केला जातोय. तर गोलंदाजी मार्कवर येतोय विनोद. एक चांगला फलंदाज देखील आहे तेवढाच चांगला आता गोलंदाज इथं मात्र गोलंदाजी करतोय का पाहायचं आहे. अष्टपैलू खेळाडू ची भूमिका कशाप्रमाणे बजावतोय पाहायचं आहे. त्यानंतर सामना असणार यानंतर खार्डी पक्ष खंबालपाडा बिग फाईट सामना बघायला मिळेल प्रेक्षकांना. चला दोन्ही संघाच्या संघनायकांनी आमच्या समोरच्या कक्षामध्ये येऊन थांबायचं आहे कारण इनिंग ब्रेकमध्ये आम्ही तुमची नाणेफेकी करणार आहोत. विनोद गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेरला आपण पाहू शकता गोपीनाथला पाहू शकता गोपीनाथ फुलोरे. नो स्ट्राईकला आपण सोनू वायलेला पाहू शकता. 17 धावा धावफलकाती लागल्या आहेत. एकही गडी बाद झाला नाही. सलावीची जोडी मैदानात आहे पण आता मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागणार आहे. विनोद गोलंदाजी मार्कवर आमच्या समोरच्या कक्षा एंडकडून. चेंडू ऑन साईडला पूल केला आहे. चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय अरविंद कडून. एक काळ अरविंद पाटीलने देखील गाजवलाय. पाटील संदर्भच्या माध्यमातून तो अरविंद 1ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 18 धावा. स्ट्रायकेनला सोनू. विनोद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. फुल टॉस होता यावेळेला. पायचीचं अपील केलं गेलं. जोपर्यंत चेंडू फीड होईल क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतोय फेकी करतोय तोपर्यंत 2 धावा इथं मात्र लेग बायच्या स्वरूपात मिळत आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 20 धावा. पायचीचं अपील खूप केलं गेलं होतं विनोदच्या माध्यमातून. पुढे तर विनोद गोलंदाजी मार्कवर. प्रवीण काहीतरी बातचीत करतो यावेळेला. विनोद राईट आर्म ओर तिकडे मारा करतो. स्ट्रायकरला सोनू. चेंडू यावेळेला सोडून देतोय. पंच वाईट चिकून करतायत. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकात 21 धावा आपण पाहू शकता. पुढे तर विनोद गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेरला सोनू वायलेला आपण पाहू शकता. सोनू वायलेला आता मात्र बॅटचा फेस खोलावा लागणार आहे कारण 3रं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळेला स्टेप आउट झाले आहेत. खूप चांगला फटका बघायला मिळतोय. चेंडू जातो मिड विकेटला. मधुकर आहे. एक धाव पूर्ण केले. पाचच्या दुसरी धाव पूर्ण होते का. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकाती गावदेवी वसळ संघाची प्रथम फलंदाजी करताना 23 धावा आपण पाहू शकता. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते पाटील संदर्भच्या माध्यमातून. विनोद राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. स्ट्राईकला सोनू. चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय इथं मात्र. चेंडू आपण चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. शॉर्ट टर्मॅनचा क्षेत्ररक्षक चित्याच्या वेगाने चेंडूवरती आलाय. एकच धाव प्रल्हाद होता तिथे. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकतो 24 धावा. प्रल्हाद पाटील चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय.
विनोद तेवढीच चांगली गोलंदाजी करतोय. विनोद राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्राईक एंडला गोपीनाथ. चेंडू ऑन साईडला. यावेळेला चेंडू जातोय स्क्वेअर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक येतोय पुन्हा एकदा. अरविंद येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षक दाखवतोय. ऑन द स्टॉम्प फेकी करतोय. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकाते आपण पाहू शकता. 25 धावा. प्रशासक प्रत्येक धावेसाठी संघर्ष करतोय. गावदेवी वसार संघ. करगा पाटील येऊन संदर्भ संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे. सहजासहजी धावा मिळू देत नाहीये. विनोद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. चेंडू यावेळेला सोडून देतोय. पंच वाईडची खून करतायत. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. यावेळेला 26 धावा आपण पाहू शकता. पंचांचा डिसिजन अंतिम डिसिजन असणार आहे. पण विनोद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. स्ट्राईकला सोनू. चेंडू पुन्हा एकदा सोडून देतोय. पंच वाईटची खून करतायत. सलग 2 चेंडू फेकल्यात. 2 वाईट चेंडू बघायला मिळत आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 27 धावा. तब्बल 3 वाईट फेकलेत आतापर्यंत विनोदने. पण मोठे पटके इक्बाल तेली मारू देत नाहीये. जरी आव्हानदार धावा दिल्या आहेत पण विनोद गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्राईकला सोनू. चेंडू सरळ बॅटने खेळून करतो. यावेळेला कार्पेटच्या मध्ये चेंडू जातोय. जोपर्यंत 30 सर्कलमध्ये आपण कव्हर रिजनमध्ये चेंडू फील्ड होईल. इथे 1 धाव मिळते. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 28 धावा आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रशासर खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळेल. या षटकात देखील जरी 11 धाव्या आल्या असतील आपण विनोदच्या, पण एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. धावसंख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर गावदेवी वसार संघ प्रथम फलंदाजी करणार. 28 धावा. पछाता अंतिम षटक कोण घेऊन येते? पाटील येऊन संदर्भ संघाच्या माध्यमातून. चला गावदेवी खार्डी संघाचे संघनायक आणि साई सध्या क्रिकेट संघ खंबालपाडा संघाचे संघनायक यायचं नाणेफेकीसाठी. शशांक येतोय. गोलंदाजी शशांक येतोय. एक चांगले पंच देखील आहेत. आपण येतो JP पॅनलचे. शशांक अंतिम षटक घेऊन येतोय. तर पाहिजे गावदेवी वसार संघ 2 फलंदाज खास करून सोनू वाईले कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आता मात्र बॅटचा फेस खोलावा लागणार आहे. इथून मात्र 15 ते 16 धावा कुटाव्या लागणार आहेत. 40+ धावा कराव्या लागणार आहेत. करगा पाटील येऊन संदर्भ संघाची फलंदाजी खूप खोलवर आहे. चला जरा पाटील लिहून संदर्भ संघ जरा वेळ कमी घ्या. शशांक येतोय गोलंदाजी मार्कवर. खंबालपाडा इनकडून स्ट्रायकरला सोनू वाईले. चेंडू ऑन साईडला पुल केलाय. चेंडू जातोय यावेळेला सीमा पार. लॉंगलेट सीमा पार. चौकार. थँक्यू डीजे. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 32 धावा. खूप वेळानंतर चौकार बघायला मिळतोय. शशांक तो सोनू. चेंडू बॅक पडतोय. कट करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत नाही तर मात्र थोडासा परला चकून चेंडू जातोय. पण ते चेंडू सीमा पार जातोय का? चेंडू सीमा पार. चौकार. थँक्यू डीजे. शॉट तडब्याला प्रल्हाद होते. प्रयत्न केले होते पण त्यालाच बीट करून चेंडू सीमा पार जातोय. 2 चेंडू 2 उपयुक्त चौकार येत आहेत आपण तर सोनूसाठी आणि आपण म्हणतोय गावदेवी वसार संघासाठी. तर संख्या 10 फलकात 36 धावा. मी मगाशी म्हणतो सोनूला आता बॅटचा फेस खोलावा लागणार आहे आणि सोनू आता मात्र अटॅकिंग क्रिकेट खेळतोय. शशांक तो सोनू. चेंडू ऑन साईडला खेळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. पायचा दुसरी धाव पूर्ण होते का? आणि 2 धावा चितेच्या वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. सुंदर रन इन बिटवीन विकेट आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. 38 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. शशांकने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 10 धावा दिल्या आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. शशांक गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क होतोय. चेंडू ऑन साईडला पुल केलाय. चेंडू जातोय यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. डीप मधनं येतोय. एकच धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. अरविंदचं काय क्षेत्ररक्षण दाखवलं अरविंदने.
धावफलकावरती 39 धावा आपण पाहू शकता. दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. शशांक गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. गोपीनाथ फुलोरे. शशांक तो गोपीनाथ. चेंडू यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगलं कमबॅक बघायला मिळतं शशांकच्या माध्यमातून. एक चेंडू अजूनही बाकी. या षटकातील धावा आल्यात आतापर्यंत 11. शशांक गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला गोपीनाथ. चेंडू ऑन साईडला खेळायचा तर व्यवस्थित चेंडू मिडल होत नाहीये. चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर रिझर्व्हमध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आपण बीट होतो. यावेळेला 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. पाहिजे चौथी धाव घेतली जाते का? आणि 4 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 43 आणि 44 धावांचं लक्ष असणारे पाटील येऊन संदप संघासमोर. तर खार्डी संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. खंबालपाडा संघाचे संघनायक तर सन्माननीय नगरसेवक साई शेलार यांना विनंती करतो आपल्या शुभास्ते नाणेफेक करायचे. पहिल्या फेरीतील तिसरा सामना. शेलार यांचा शिवाजी दादा शेलार यांचा सांगे मोठेपणा. त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा. त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा. थँक्यू डीजे. तर सन्मान्य नगरसेवक साई शिवाजी शेलार यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाते. तर खंबालपाडा संघाने नाणेफेक जिंकले. जनाब आपला निर्णय आम्हाला सांगायचा आहे. तर लगेच क्षेत्ररक्षण स्वीकारलं. तर जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. सज्ज आहेत प्रसाद परब सर. धन्यवाद. थँक्यू बाळू पाटील. चला सामना इथे लगेच सुरू केला जाईल. धावसंख्येचा पाठलाग इथे करण्यासाठी टार्गेट आहे ते 44 धावेंचं. 44 रन्स टू विन. एकही गडी न गमावता चांगली फलंदाजी पाहायला मिळाली ती वसार संघाकडून. धावा कुठल्या त्या तब्बल 43 आणि 44 धावसंख्येचं लक्ष इथे उभारलंय ते संदप संघाच्या समोर. चला ओपनिंग बॅट्समन पाठवायचेत संदप संघाने. महत्त्वाची लढत मैदानामध्ये सुरू होणार आहे या दोन संघांमध्ये. कारण तुम्ही पाहतात ऑलरेडी 2 संघ जिंकून वाडेकर संघ पुढे क्वालिफाय होते, पुढे सरकतोय. आणि संदप संघाच्या समोर आता मात्र लक्ष आहे ते 44 धावेंचं.
पंचांनी सामना सुरू करायचा आहे. येस, टाईम खूप महत्त्वाचा आहे. 3 वाजून 10 मिनिटं होत आहेत आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंडला मधुकर, नॉन स्ट्रायकिंग एंडला विनोद. आणि पहिला चेंडू मधुकरसाठी गुड बॉलिंग. गुडलेनचा वापर केला, चेंडूला थोडंसं आतमध्ये आणतायत. गली आणि पॉईंटच्या मधून चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. आपण बघूया सर्कलच्या बाहेर वाडीस लॉंगॉनला खेळाडू आहे, लॉंग ऑफला एक खेळाडू आहे. पेट्रोलिंग करतात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात बाउंड्री लाईनवर. थांबून खेळतं चेंडू हवेमध्ये. झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. आणि इथे ज्या विकेटची गरज होती तो विकेट मात्र मिळतोय, कारण दोन्ही सामन्यामध्ये बॅकफुटला पाहायला मिळाला मधुकर आणि खूप स्वस्तामध्ये बाद होत आहेत. वसार संघाचा 12वा खेळाडू डिसॅपियर झाला आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. यायचे ताबडतोब. पहिले यश मिळते संघाला मधुकरच्या स्वरूपामध्ये. झेल स्वीकारलाय डीपमध्ये राजेशने. थँक्यू. राजेश वाहिले आहेत तिथे. द विकेट. थांबून खेळत आहेत. लास्ट मुमेंटला तुम्ही बघत लेट कटचा फटका स्टिअर केलं पॉईंट रिझनमध्ये. जबरदस्त एनर्जी मला वसर संघाची पाहायला मिळते. जबरदस्त बॅकअप सुद्धा पाहायला मिळते. का झेल पकडला डीपमध्ये क्षेत्ररक्षकाने. राजेश वायले यांनी. गोलंदाज पहिल्या षटकात आहेत ते विजय वायले. खातं आता मात्र एका धावेने उघडलं जाते मैदानावर फलंदाज विनोद पाटीलच्या स्वरूपात. आणि स्ट्राईक एंडला येतात नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकाचे ते प्रवीण पाटील. पंचांच्या भूमिकेत कोमल भोईर आणि महेंद्र म्हात्रे काम पाहतात या सामन्यासाठी. विजय वायले राऊंड विकेट. चेंडू अपेश खेळलेत, बघायचंय उंच गेलाय चेंडू. क्षेत्ररक्षक दूर वरनं येतात. प्रयत्न चांगला होता पण त्यांच्या प्रयत्नाने यश मिळत नाहीये. बॅकअप येते डीप मधून आणि जोपर्यंत चेंडू कव्हर केला जाईल तोपर्यंत 3 धावा वेगाने ते पूर्ण होत आहेत फलंदाजांच्या. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला होते ते चेन्नईमध्ये झेल प्रयत्न केला राजेश फुलोरे, पण त्यांना बॅकअप चांगलं येते ते राजेश वायलेचं. मिळतात त्या 3 धावा आणि प्रवीणने 3 धावाने आपलं खातं सुद्धा उघडले. धावसंख्या सरकते पुढे ती 4 या धावसंख्येवर. लक्ष आहे ते मैदानाच्या आतमध्ये 44 धावेंचं ते पाटील 11 संदप या संघासमोर. पहिल्या चेंडूवर एक मोठं यश इथे मात्र निश्चित मिळालं मधुकरच्या स्वरूपामध्ये. मधुकर बाद झाले. विजय वायले. जबरदस्त फटका बॅक टू द बॉलर. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. चेंडू तिथे कव्हर करतात चांगलं क्षेत्ररक्षण. ओव्हर पिच चेंडूला खूप सुंदर एक्झिक्यूट करत असताना मिड ऑफरला चेंडूला लॉंग ऑफला चेंडू कव्हर झाला तोपर्यंत फक्त एकच धाव मिळाली ती फलंदाज विनोद पाटीलला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते ते विजय वायलेचं. एक सुंदर झेल सुद्धा त्यांनी टिपला होता मधुकरचा वाईडिश लॉंग ऑनला. राऊंड विकेट विजय वायले. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि इथे सुद्धा झेल देण्यासाठी भाग पडलं. मिड ऑफला
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 धक्के देत असताना काय गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये केली आहे ते गोलंदाज विजय वायलेने. विनोद पाटील तुम्ही पाहता स्ट्रायकिंग एंडला आघाडीचा फलंदाज अजूनही आपलं तळ ठोकून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याच्या बॅटमन आतापर्यंत 2 धावा पाहिलेत आपण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतो तो विनोद मडवी. विनोद विरुद्ध विनोद. फास्ट खेळायचं आहे. 18 चेंडू आणि मैदानावर 39 धावांची गरज. समोर खेळलेत, थांबले आणि फटका एक्झिक्यूट केलाय. स्क्रीनच्या समोर चेंडू जातोय. बरोबर आमच्या पंच कन्फर्म करतात एक्झॅक्टली की चेंडू कुठे लँड होतोय आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू. सकवाडा क्रिकेट संघ व्हॉलेंटियर्स लक्ष द्यायचे. खेळाडूला जावं लागते चेंडू आणण्यासाठी. चौकार आल्या मैदानावर तो फलंदाज विनोद पाटीलच्या बॅटमधून. जिथे आमचे काल कॅमेरामन बसले होते तिथून मध्ये चेंडू तो निघून गेला. गुड शॉट फ्रॉम विनोद. ओ द विकेट. फुल टॉस आहे. ऑन साईडला प्लेस केलाय. वाडिश लॉंगला चेंडू जाते तसे तिथे डीप मध्ये येतात. सोनू वायले चेंडू कव्हर करते तोपर्यंत फंबल झाले तिथे थोडेसे आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा पूर्ण सुद्धा करतात मैदानाच्या आतमध्ये. 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना या षटकात सुरुवात चांगली मिळाली आहे कारण एक चौकार आले त्यानंतर 2 धावा येत आहेत. ओ द विकेट. गुड बॉलिंग बॅक टू द बॉलर. वेगवान फटका होता. भाग पडलं गोलंदाजाने समोर खेळण्यासाठी. गुड बॉलिंग. चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न या षटकामध्ये गोलंदाज विनोद मडवी करतोय. धावसंख्या आपण पाहूया. धावफलकार अंकित झाले ते एकूण 11 धावा. ओ द विकेट. हो गुड बॉलिंग. थोडंसं दूर ठेवलं शरीरापासून. झेल देण्यासाठी भाग पडलं. छेडखानी किती मात्र केली आणि क्वाईट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये तिसरा धक्का लागलाय तो संदप संघाला. आघाडीचा फलंदाज विनोद पाटील बाद. तिसरं यश मिळालंय ते गोलंदाजी करणाऱ्या वसार संघाला. एका मोठ्या संघासमोर धावसंख्येला डिफेंड करण्याचा प्रयत्न करत असताना वसार संघाचे गोलंदाज मात्र उपयुक्त कामगिरी करतात आपल्या संघासाठी. विनोद मडवी. शॉट ऑफ गुड लेन स्टिअर केले. चेंडूला क्षेत्ररक्षण तिथे आहेत. फ्लँक स्लिप मध्ये चेंडू कव्हर करतात पण फेक चुकीची होते आहे. यशरक्षक हे सांगत असताना की चेंडू माझ्या हातात जरी दिला असता तरी निश्चितच सहजगत्या त्या यष्टा मी उद्ध्वस्त केल्या असत्या. आणि तोपर्यंत फलंदाज क्विक सिंगल कंप्लीट करतायत. विजय पाटील आले नवीन फलंदाज ज्यांनी मात्र एका धावेने खातं उघडलं. स्ट्रायकिंगला येतात ते फलंदाज सचिन पाटील. ओ द विकेट. पुढे खेळायचा प्रयत्न होता. हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. मागे जाते चेंडू कव्हर करते तोपर्यंत 2 धावेचा प्रयत्न. फलंदाज निघालेत. पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचतायत सहज आणि या 2 धावेने धावसंख्या थोडीशी वधारते पुढे सरकते. धाव फलकार 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळते ती एकूण 14 धावा. प्रेमी दादांना होती शर्यतीची ही जाण. तयार केले क्रिकेट संघ. तयार केले क्रिकेट संघ. घडविले खेळाडूंना त्यांच्या
त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा राजकारणी नेता धोरणी कैवारी सर्वांचा मोठ्यात राहिला मोठा बनून छोट्यात हो छोट्यांचा राजकारणी नेता धोरणी कैवारी सर्वांचा मोठ्यात राहिला मोठा बनून छोट्यात हो छोट्यांचा माणूस करारी शिस्तीचा भारी माणूस करारी शिस्तीचा भारी थँक्यू. तर 2 षटकांचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या धाव 14. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा त्या 30. शब्द अंतरीचे असतात, दोष मात्र जिभेला लागतो, ठेच पाहायला लागते, वेदना मात्र मनाला होतात. हीच खरी नाती असतात की जी एकमेकांना वेदना जाणतात. असाच एक SMS खूप छोटा असतो, पण पाठवणारा तुमची स्वच्छ मनाने आठवण काढत असतो. अशीच आठवण तुमचीसुद्धा येते आम्हाला दादा, आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ ही क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते, जी फ्लोटी प्लस क्रिकेट संघाने इथे आयोजित केली आहे. गोलंदाज या षटकामध्ये आहेत राजेश फुलोरे. गुड बॉलिंग, कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक, कुठल्या प्रकारचं मुवमेंट नाही आहे, फुटवर्क नाही आहे या चेंडूवर. निश्चितच एक पाऊल मागे घेतलं होतं खेळण्यासाठी, पण चेंडूच्या रेषेतून स्वतःहून विलग झाले, दूर झाले आणि दडपण वाढतंय ते संदप संघाच्या फलंदाजांवर. 11 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. सामोरं स्ट्रायकिंगला फलंदाज आहेत ते विजय पाटील. हो, गुड बॉलिंग, चांगला चेंडू होता, झेल देण्यासाठी भाग पाडलं आणि इथे राजेश वायले कुठली चूक करत नाहीये आणि या सामन्यामध्ये टिपलाय तो दुसरा झेल, फलंदाज बाद. शशांक येतात मैदानावर 6व्या क्रमांकावर. संघाला गरज आहे आता मोठ्या फटक्यांची, कारण इक्वेशन तेच राहिले पण चेंडू कमी होत आहेत. धावसंख्या 30 हव्या आहेत, 10 चेंडू शिल्लक आहेत ते 10. स्टेप आउट आलेत, चेंडू हवेमध्ये, राजेश चेंडूच्या खाली आणि चूक होणार नाही. अप्रतिम झेल टिपलेत आतापर्यंत या सामन्यामध्ये. तिसरा झेल आपल्या नावावर करत असताना अप्रतिम फिल्डिंग आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. ते यश क्षेत्ररक्षक राजेश वायलेचं, फलंदाज बाद. संघर्ष करावा लागतोय मैदानावर तो पाटील येऊन संदप संघाला. 3 चेंडू 3 गडी बाद करून जर हॅट्रिक संपादन करतो, निश्चित तुम्ही पाहतात गोलंदाजी मार्गावर हॅट्रिकसाठी सज्ज झालाय तो राजेश फुलोरे ऑन हॅट्रिक. रिव्हर्सचा पवित्रा अटेम्प्ट होत नाहीये. काय गोलंदाजी या षटकामध्ये झाली आहे. संघर्षाच्या पलीकडे काहीच उरलं नाहीये, ते म्हणजेच पाटील येऊन संदप संघाला. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी देव त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. बघायचं आहे ती क्षमता या फलंदाजांमध्ये आहे का. स्ट्रायकिंग एंडला शशांक, 8 चेंडू 30 धावा. शॉर्ट ऑफ गुड लाईन, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतोय आणि ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा.
तो संघर्ष, ती क्षमता, ती गुणवत्ता आपल्या फलंदाजी ती दाखवावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. क्रिकेटचा एक इतिहास आहे, त्या इतिहासात निश्चितच सुवर्ण अक्षरात हे नाव निश्चित लिहिलं गेलं आहे, पाटील संदप, आणि त्या नावाला तर जागणं आता गरजेचं आहे फलंदाजांना. 8 चेंडू 29 धावेंची गरज. ओ गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू. शशांकला पूर्णपणे डॉमिनेट करण्याची गोलंदाजी या षटकात पाहायला मिळते. राजेश पुलोरे, सुपर बॉलिंग. काय गोलंदाजी केली, मोमेंटम या षटकामध्ये मिळाला असं मी म्हणेन. पण पहिल्या 2 षटकात अवघ्या 14 धावा होत्या आणि तिथून मात्र एक एनर्जी मिळाली राजेश पुरेला या षटकामध्ये एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करण्याची. व्हेरी गुड बॉलिंग. आतापर्यंत 2च धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. 5 चेंडू झालेले आहेत मैदानावर, 2 धावा खर्च केले. धावसंख्या अंकित होते ते एकूण 16 धावा. ओ द विकेट, राऊंड विकेट येत आहेत. चेंडू ऑन साईडला, क्षेत्ररक्षक राजेश, इथे मात्र थोडीशी चूक झाली. खूप वेगाने आले, बॉडीवर बॅलन्स नाही करू शकले आणि त्यामुळे की काय हा चेंडू त्यांच्या बरोबर पायाच्या जवळ येतोय. 2 धावांचा इथे 2 धावांनी धावसंख्या सरकते पुढे. धावफलकार आणि धावसंख्या अंकित होते ती 18 धावा. त्यामुळे समीकरण खूप लांब गेलंय ते फलंदाजी करणाऱ्या संदप संघापासून. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू धावा आहेत मैदानावर त्या संदप संघाला 26. चला लवकर निर्णय घ्या आणि सामना सुरू करायचा आहे. मैदानावर पुढचा सामना तुम्ही पाहू शकणार, खार्डी विरुद्ध खांबाळपाडा. नाणेफेक जिंकून खांबाळपाडा संघाच्या संघनायकाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीला खार्डी संघाला इन्व्हाइट केलंय मैदानावर. गोलंदाज ते सोनू वायले. अरविंद शेलार यांचं आगमन झालंय व्यासपीठावर, मनपूर्वक स्वागत. अरविंद शेठ शेलार यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत. आणि त्यांचा सन्मान सुद्धा केला जाईल व्यासपीठावर. मी स्पर्धेचे प्रमुख आयोजक जयेंद्र साळुंके यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण अरविंद शेठ शेलार यांचा सन्मान करायचा आहे. ऑन साईडला जमलगत चेंडूला एक्झिक्यूट करतायत. मिड विकेटला चेंडू जातोय, 2 धावांचा प्रयत्न, फेक चांगली होते आणि 2 धावा सहज इथे पूर्ण सुद्धा होत आहेत. दोन्ही संघांना विनंती करतो व्यासपीठा समोर यायचं आहे. खांबाळपाडा आणि गावदेवी क्रिकेट क्लब खार्डी आणि व्यासपीठा समोरच मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं आहे. खोदून काढल्या चेंडूला ऑनसाईडला प्लेस केलंय. मिडावर चेंडू मागे जातोय, मिळेल ती फक्त एकच धाव. त्यामुळे इक्वेशन राहिलं मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी 23 धावा येणाऱ्या 4 चेंडूमध्ये. 4 चेंडू 23 धावा, 4 चेंडू 4 षटकारांची आवश्यकता आहे ती संदप संघाला. सोनू वायले फुलटॉस आहे आणि बघायचं चेंडू कुठे जाऊन लँड होतोय. गुड कॅच, अजून एक धक्का, अजून एक झेल. या सामन्यात 4था झेल स्वीकारलाय तो राजेश वायलेने. अप्रतिम क्षेत्ररक्षण, अप्रतिम झेल तिथे टिपलेत पूर्णपणे या इनिंगमध्ये त्या क्षेत्ररक्षक राजेश वायलेने. तब्बल 4 झेल आतापर्यंत टिपले त्या सामन्यात. चांगला फिल्डिंगचा नमुना तुम्हाला पाहायला मिळतो त्याच्याकडून. गडी बाजारे ते एकूण 6. त्यामुळे फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि गरज आहे ती 23 धाव्यांची. बघायचंय, बीमर आहे, पंचांचा नो बॉलचा इशारा. 2 धावा होणार का पूर्ण? फेक चांगली होते आणि इथे होती ती चूक. नो बॉल, फर्स्ट बीमर ऑफ द ओव्हर.
एका षटकातला हा बीमरचा एक कोटा जो होता तो पूर्ण झालेला आहे हेच पंच सांगत असताना. आणि पुढचा चेंडू फ्री हिट फॉर बॅट्समॅन. 3 चेंडू मैदानावर गरज आहे ती 20 धावेंची. बॅटच्या आतलीकडे मागे जातो चेंडू आणि इथे मात्र एक धाव घेण्याचा प्रयत्न पण ताबडतोब यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि अजून एक धक्का लागलाय तो संदप संघाला. फलंदाज बाद. न्यू बॅट्समन इन गिरीश पाटील. दोन चेंडू आणि 20 धावेंची आवश्यकता. ऑन साइडला प्लेस करायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये 5वा झेल या सामन्यामध्ये डीप मध्ये असताना काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. राजेचं जेवढं कौतुक करत तेवढं कमी. अँड सुपर कॅच बघा ॲप्रिशिएट करतोय तिथे गोलंदाज देऊन त्याच्या या कामगिरीबद्दल. अप्रतिम झेल. हातावर अन्नपूर्णा वास करते आणि स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून मला आठवतंय की 29 तारखेपासून जेव्हा स्पर्धा इथे सुरू झाली साईश्रद्धा क्रिकेट संघ खांबाळपाडा यांच्या वतीने आणि त्या स्पर्धेमध्ये सकाळची न्याहारी असो दुपारचं जेवण असो आणि आवर्जून आम्ही प्रत्येक दिवसामध्ये उल्लेख केला आणि जेव्हा जेवण चाखल्यानंतर तोंडात आपोआप शब्द निघतात अरे वा. आणि अरे वा कॅटर कुंदन चौधरी यांचं इथे आगमन झालंय. दादांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचे जेवण हाताला एक वेगळीच चव आहे आणि याचा आम्ही गेल्या 6 महिन्यात आनंद घेतला आहे आणि जणू काही अमृत प्यायलो आम्ही अमृत खाल्लं आम्ही असा आम्ही उल्लेख करू. ओ चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज जात आहेत पाठलाग करतायत. झेल स्वीकारलाय. बॉल अँड देन कॉट. फलंदाज बाद. त्यांच्यासारखा दमदार नेता होणार नाही पुन्हा. 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 आपण ओळीया सामन्यावरचा पुरस्कार देण्यासाठी बघा ऑलराऊंडर परफॉर्मन्स काय होतो तो आम्ही इथे बघितलेला आहे आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवत असताना भरपूर हायलाइट्स मैदानामध्ये होत्या या सामन्यामध्ये. बाळू 5 झेल सुद्धा राजेश वायलेने टिपले. काय क्षेत्ररक्षण दाखवलंय. जबरदस्त कामगिरी. जेवढं कौतुक करतं तेवढं कमी. या वयात सुद्धा धावत येऊन हे 5 झेल टिपणं पण तेवढं